हा प्रश्न सुटू दिला नाही। सगळ्यांचं स्वप्न होतं मराठी एक होऊ द्यायचे नाही। सगळ्यांनी देव मग तर जवळ आणलं काय रे? मी सगळ्याला पडलं तुम्ही मला पळायची विचार काय? उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही। ज्या ज्या अवघडत मग सगळं कार्यक्रम बिघडायचं मला दिसत तुम्हाला मुंबईला असंच करता बाबा आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सरकारनं फसवणूक केली। मग 70 वर्षातला कोणताही सरकार असो शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांच्याच मुळे होते। आपल्या लोकांना ताकदीनं आंदोलन उभं करायचे आणि ते यशाच्या जवळ आलं आपल्यात फूट पडायची। परंतु यावेळेस मराठ्यांनी इतक्या ताकदीनं एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही। काही झालं तरी मराठी आता मागे हटायला तयार। प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा हित आणि आपल्या लेकरं कशी मोठी होतील यासाठी सगळ्यांनी अट्टास घेतला। आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला तशीच ठेवावी लागणार। पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू हे आरक्षण मिळवायचं आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय। या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार यात काही शंका नाही। देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच। 4-2 जण होते त्यांचा कार्यक्रम केलाय आपण, कारण मराठ्यांच्या पुढे तग धरणं एवढी सोपी गोष्ट नाही। शेवटी मराठा तो मराठाच। जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी पाजल्याशिवाय मराठा फिरून शांत समोरच्याला बसेल। मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं, इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही मराठेच होते आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आताही मराठेच आहेत। माय बापाओ ही लढाई सोपी नाही। दिसताना फक्त 4 अक्षरी आरक्षण शब्द आहे, परंतु यासाठी आपल्या मराठा समाजाने 4 पिढ्या संघर्ष केला। ही जर एवढा साधा सोपा विषय असता तर ताबडतोब सुटला असता, जाणून बुजून सुटू दिला नाही। लांब जाऊन टाकून तर पर्यंत नाही, जाणून बुजून हा प्रश्न सुटू दिला नाही। सगळ्यांचं स्वप्न होतं मराठी एक होऊ द्यायचे नाही। सगळ्यांनी देव मग तर जवळ आणलं काय रे? मी सगळ्याला पडलं तुम्ही मला पळायची विचार काय? सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते। मराठा कधीच एक नाही झाला पाहिजे। मराठा जर एक झाला तर जगाच्या पाठीवर मराठा पुन्हा प्रगतीकडे जाईल आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले, कारण आपण एक होत नव्हतो। आरक्षण आणि मुलाचं हित आपण लक्षात नाही घेतलं।